आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील ट्रायंगल बेस्ड न्यूमरिकल पाहणार आहोत. त्यातील हा पहिला न्यूमरिकल. न्यूमरिकल काय सांगते? ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज बेस ऑफ 100 mm युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. सर्वप्रथम या न्यूमरिकलमध्ये काय काय गिवन दिलेलं आहे ते आपण इथं नोट डाऊन करूया. गिवन काय काय? इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, 100 mm बेस दिलाय. बेस किती दिलेला आहे आपल्याला? 100 mm. अजून काय दिलेलं आहे का? नाही, फक्त काय दिलेलं आहे? बेस. आणि ट्रायंगल इक्विलॅटरल आहे हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय म्हणते? युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. म्हणजेच काय करायचं आहे? पॅरलल ॲक्सिस थेरम आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये. पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं तर तो आपण फॉर्म्युला इथं लिहिणार आहोत. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, बेसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. म्हणजे फक्त गिवन आपल्याला काय आहे? बेस 100 mm दिलेला आहे. फाइंड काय करायचं आहे आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. बेसच्या रिलेटेड मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इथं लिहूया आपण IXX इज इक्वल्स टू IG प्लस एरिया इंटू वाय स्क्वेअर. सर्वप्रथम आपण इक्विलॅटरल ट्रायंगलची डायग्राम ड्रॉ करूया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? ज्याच्यात तिन्ही बाजू कशा असतात? इक्वल असतात. तिन्ही बाजू इक्वल असल्यामुळे एक एक अँगल किती? 60 डिग्रीचा एक एक अँगल येणार. हा 60 डिग्री, हा 60 डिग्री, हा 60 डिग्री. बेस 100 mm आहे, म्हणजे ही साईड सुद्धा 100 mm येणार, ही साईड सुद्धा 100 mm येणार. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड कसं असतात? सेम असतात. आणि ट्रायंगलचे ऍडिशन केल्यानंतर 180 अँगल येतो. म्हणजेच काय? 60 प्लस 60 प्लस 60 180 अँगल येणार. आता आपल्याला काय? याचा एरिया काढावा लागेल. इथे काय काय लागणार आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे ह्या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. एरिया, ह्या ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. वाय बार म्हणजे बेस पासून ते याचा सेंट्रॉइड, हे सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सेंट्रॉइड कसा काढायचा काय आपण यामध्ये पुढे पाहूया. तर बेस पासून सेंट्रॉइडचा डिस्टन्स किती आहे हे सुद्धा फाइंड आउट करूया. सर्वप्रथम आपण ट्रायंगलचा एरिया काढूया. ट्रायंगलचा एरिया कसा काढतो? 1/2 बेस इंटू हाईट. आपल्याला बघा इथं बेस माहित आहे 100, परंतु हाईट माहित आहे का? म्हणजे हाईट फाइंड आउट करावं लागेल. आता हाईट फाइंड आउट करण्यासाठी आपण इथून सेंटर मधून एक लाईन ड्रॉ करूया ऍडजस्टमेंटसाठी. हा असणार आहे 90 डिग्री. ओके. साइन रूल इथं अप्लाय करायचा. म्हणजेच काय? साइन 60 इथं, साइन 60 इज इक्वल्स टू, साइन 60 चा फॉर्म्युला काय असतो? ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ऑपोजिट साइड, याला आपण ABCD लिहूया. ABCD. साइन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साइड अँगलचे किती आहे? AD डिवायडेड बाय हायपोटेनस काय असतो? 90 डिग्रीच्या ऑपोजिट जो साइड असते त्याला हायपोटेनस म्हणतो. ती काय आहे? AB. म्हणजेच काय? AD किती आपला? त्याला H म्हणणार आपण. आपल्याला H हाईट फाइंड आउट करायची आहे. AD H डिवायडेड बाय AB किती आपला? AB 100. इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू. म्हणजेच काय होणार? H इज इक्वल टू, H राईट साईडला ठेवूया, 100 इकडं डिवायडेड, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजेच काय? 100 इंटू साइन 60 डिग्री. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आपण फाइंड आउट करूया. 100 इंटू साइन 60 किती आलं? 86.6.
86.6. हाईटचं युनिट काय असणार? mm. किंवा अजून एक मेथडने आपण हाईट फाइंड आउट करू शकतो. हा राईट अँगल आहे. राईट अँगल म्हणजे पायथागोरस थिअरम वापरून सुद्धा आपण हाईट फाइंड आउट करू शकतो. पायथागोरस फॉर्म्युला काय असतो? ए बी स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड स्क्वेअर. म्हणजेच काय? बेस बी डी स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड ए डी स्क्वेअर ए डी स्क्वेअर. यात व्हॅल्यू पुट करूया. ए बी किती आहे आपला? 100 स्क्वेअर इज इक्वल टू बी डी किती आहे? बी डी पूर्ण बेस 100 आहे. याचा सेंटर किती येणार? 50 येणार. 50 स्क्वेअर प्लस एडी. एडी म्हणजेच काय? एच स्क्वेअर. एच स्क्वेअर इकडे ठेवून ही व्हॅल्यू इकडे पाठवूया. इकडे प्लस आहे 50 स्क्वेअर, इकडे आल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच काय होणार? एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 स्क्वेअर मायनस 50 स्क्वेअर. एच स्क्वेअर किती येणार? 100 स्क्वेअर मायनस 50 स्क्वेअर 7500. इथे एच स्क्वेअर आहे, याचा आपण काय करू? अंडर रूट घेऊ. म्हणजेच काय होणार? अंडर रूट 7500 86.6 mm. दोन्ही मेथडने आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. एक ट्रिग्नोमेट्री मेथडने, दुसरं पायथागोरस थेरम प्रमाणे. आता आपल्याला इथं एच माहित आहे, बेस पहिल्यापासून माहित आहे, म्हणजे एरिया आपण फाइंड आउट करू शकतो. एरियाचा ट्रायंगलचा एरिया आपण कसा काढतो? 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 ॲज इट इज लिहू. बेस किती आहे? 100 इंटू हाईट किती आहे? इथून तिथपर्यंत आपण फाइंड आउट केली 86.6. कॅल्क्युलेशन करूया. ब्रॅकेटमध्ये टाकू 1/2 इंटू 100 इंटू 86.6 4330. 4330. एरियाचा युनिट काय असतं? mm स्क्वेअर. हा आपला काय आला? एरिया. म्हणजेच काय? एरिया माहीत झाला. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ट्रायंगल, या ट्रायंगलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. तो कसा करतो आपण? IXX इज इक्वल टू, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. IXX आपण कसा फाइंड आउट करतो? BH³ डिवायडेड बाय 36. बेस माहित आहे किती आहे? 100 इंटू हाईट फाइंड आउट केली आपण किती? 86.6 चा क्यूब डिवायडेड बाय 36. म्हणजे आपला IXX किती येणार? फाइंड आउट करूया. 100 इंटू ब्रॅकेटमध्ये करूया किंवा डायरेक्ट करू. 86.6 चा क्यूब इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आपली आन्सरमध्ये सेव्ह असते, डिवायडेड बाय 36. किती आली व्हॅल्यू? ENG शिफ्ट करायचं. ENG बटन आहे ते दाबलं की पॉईंट इकडे शिफ्ट होतात. म्हणजेच किती आले? 1.8040 इंटू 10 to the power 6. 10 to the power 6. युनिट काय असतं? mm⁴. आता पॅरलल ऍक्सिस थिअरमचा फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला IXX माहित झाला, एरिया सुद्धा फाइंड आउट केलाय. तर राहिलं वाय बार. वाय बार म्हणजे काय? तर बेस पासून ते या सेंट्रॉइडचं डिस्टन्स. आपण ते सुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ट्रायंगलचा वाय बार एक्स बार कसा काढायचा. आता सध्या आपल्याला हा वाय बार फाइंड आउट करायचा आहे. तो कसा काढतो आपण? h/3. y इज इक्वल्स टू h/3. हाईट किती आपण काढली? 86.6 डिवायडेड बाय 3. फाइंड आउट करूया. 86.6 डिवायडेड बाय 3 किती आले? 28.86. आता 86667 आहे, म्हणजे काय करायचं? 3 डिजिट पुढची घ्यायची. 86 आणि या 6 ला 7 लिहायचं. 867.
याचं युनिट काय असणार आहे mm. आता पॅरलल ॲक्सिस थेरमच्या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तर आता काय करू, सर्व व्हॅल्यू या फॉर्म्युलेमध्ये ठेवून त्याचा आपण Ixx फाइंड आउट करू. Ixx इज इक्वल्स टू IG प्लस एरिया इंटू बेस पासून सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स. IG किती काढला आपण, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ट्रायंगल 1.804 इंटू 10⁶ प्लस एरिया किती काढला आपण 4330 इंटू वाय डिस्टन्स किती आलं आपलं 28.867 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करूया. हे याला एक ब्रॅकेट टाकूया, पूर्ण याला पण ब्रॅकेट टाकूया, म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं जाईल. ब्रॅकेटमध्ये 1.804 इंटू 10⁻⁴ बटन हे असतं इंटू 6 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 4330 इंटू 28.867 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. एक डिजिट भरपूर आला, आपण काय करायचं, पॉवर मध्ये लिहिण्यासाठी ENG बटन शिफ्ट करायचं. म्हणजेच काय आलं आपलं आन्सर Ixx इज इक्वल्स टू 5.412 इंटू 10⁻⁶ mm⁴. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार. या ट्रायंगलवरती आपण अजून बरीच न्यूमेरिकल पाहणार आहोत. हळूहळू या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत जातील. तर आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपल्या कट्टा इंजिनियर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल या सर्वांचे फॉर्म्युला आपण लास्ट थेरॉटिकल मध्ये पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू.